वसंत ऋतूची चाहूल लागताच ग्रामीण महाराष्ट्रात यात्रांना सुरुवात होते. ग्रामदेवतेचा उत्सव म्हणून या यात्रांकडे पाहिलं जातं. महाराष्ट्रातल्या गावखेड्यात या उत्सवाला आजही मोठी गर्दी होते. कर्नाटक राज्याच्या सीमेपासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात कसगी हे 5000 लोकसंख्येचं गाव आहे. या गावात ग्रामदेवता श्री सिद्धेश्वर यात्रा महाशिवरात्रीपासून सुरू होते. सांस्कृतिक देवाणघेवाणीचं केंद्र म्हणजे आमची यात्रा आहे. तसं आपल्या देशाचं वैशिष्ट्य आहे विविधतेमध्ये एकता, तसं या यात्रेचं वैशिष्ट्य सुद्धा विविधतेमध्ये एकता. कारण अनेक जातीचे जनावरे या ठिकाणी येतात. त्याच्यामध्ये खिल्लार आलं, संकरित जनावरे आले, देवणी आले, लाल कंधारी आली, अशी विविध जातीचे. म्हैसूर एक आलं, कर्नाटकमधली म्हैसूर एक जात आहे, ती पण या यात्रेमध्ये येते. याच यात्रेला आता 60 वर्ष पूर्ण होत आहेत. यात्रेत महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशमधून लाखो लोक सहभागी होतात. या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे पशु प्रदर्शन. या पशु प्रदर्शनात विशेष लक्ष वेधतात खिल्लार बैल, देशी गोवंश, संकरित गायी, पंढरपुरी म्हैसुरी म्हशी आणि उस्मानीबादी शेळ्या. ही यात्रा आणि पशुप्रदर्शन भरवण्याचा जुना इतिहास आहे. याला 60 वर्षाची परंपरा आहे. पूर्वीच्या काळात, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आमच्या गावामध्ये आठवडी जनावरांचा मोठा बाजार भरायचा आणि हे बाजार भरवण्याचं श्रेय त्या काळातले पोलीस पाटील बाळाजी पाटील यांनी प्रयत्न करून बाजार सुरुवात केला. बाजारासाठी काही सोयी नव्हत्या, त्यामुळं ग्रामपंचायतनी 5 एकर जमीन घेऊन गावालगतची जमीन घेतली आणि त्यामध्ये सगळ्या सोयी केल्या, पाण्याची, आसऱ्याची, आणि ह्या सगळ्या सोयी केल्यानंतर आणि बाजार सुरुवात झाली. आणि तिन्ही स्टेटमधून, कर्नाटक आहे, महाराष्ट्र आहे, आंध्र प्रदेश आहे, इथून सगळे पशुपालक वेगवेगळे जनावरं घेऊन यायचे आणि इथं बाजार खरेदी विक्रीचा व्यवहार व्हायचा. मोठ्या प्रमाणात इथं बाजार भरायला सुरू केला. सुरुवातीला कसगीत 3 दिवसांचा बाजार भरत असे. पुढे 1966 पासून सिद्धेश्वर महाशिवरात्री यात्रेची सुरुवात झाली. त्यावेळी विविध गावखेड्यातून शेतकरी हौशीने येत आणि जनावर खरेदी विक्रीचे व्यवहार करत. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल या यात्रेच्या निमित्तानं होई असं गावकरी सांगतात. कसगीची यात्रा 15 दिवस चालते. त्यामुळे दूरवरून येणाऱ्या पशुपालक, शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी कसगी ग्रामपंचायत वीज, पाणी, चारा आणि निवारा या प्राथमिक सुविधा सुद्धा आणि सोयी सुद्धा पुरवते. बाहेरून दुरून जे व्यापारी येतात किंवा पशुपालक येतात, शेतकरी येतात, त्यांच्यासाठी आसऱ्याची सोय केलेली आहे. तिथं झाडी भरपूर लावलेली आहे, सावलीची सोय आहे, एक मोठं सभागृह आहे आणि काही तिथं खोल्याही बांधलेल्या आहेत. पाण्याची, शुद्ध पाण्याची सोय तिथं बरेचसे बोर्स घेऊन बोर वाटे हौदं बांधलेले आहेत, बंद हौदं. त्या बंद हौदातून माणसाला, आणि ओपन हौदं काही आहेत ठिकठिकाणी. जवळजवळ 7-8 हौदं आहेत जनावरांसाठी पिण्यासाठी वेगवेगळ्या भागामध्ये. या यात्रेत शेतकऱ्यांची फसवणूक होत नाही. यात्रेत केवळ 1 रुपया देऊन खरेदी विक्रीचे व्यवहार पक्के केले जातात असं यात्रेला वर्षानुवर्ष हजेरी लावणारे शेतकरी सांगतात. रुपयावर धंदा, अजिबात फसवणूक नाही आमच्यात. रुपयावर 1 रुपये बयाना दिले की तुम्ही 4 रोजान द्या पैसे. विश्वास देऊन जनावर कुळवाला अवताला हाणून मग पैसे द्यायचे, असा विश्वास. हां, थांबावं लागतं. विश्वास मग घेतच नाही कोण. याच्यात काय फॉल्ट निघालं तर परत देणार. ते बोललं असेल तर त्यांनी परत घेतात. हां, बोलल्यासारखं राहते, जबानीच राहत आहे. पण तो बोललं तर बाबा आता हे गाय दूध देत नाही, गायला काय असं का मारतंय, काय बी असलं तर बोलून शेणून चालतं. म्हणजे खोटा बाजार नाही. हां, नाही नाही नाही, लपालपीचा बाजार नाही. नंबर 1 बाजार आहे. वर्षाला भरतो. लय दिवसापासून सिद्धेश्वराची यात्रा आहे. गुणवत्तापूर्ण जनावरांची निवड करून गुणवत्तेच्या आधारे क्रमांक पटकावणाऱ्या बैल, म्हशी, गायी, शेळींसाठी या यात्रेमध्ये लाखोंची बक्षिसं कसगी ग्रामपंचायत वाटप करते. त्यासाठी जिल्हा परिषद धाराशिव आणि पंचायत समिती उमरगा यांच्याकडून कसगी ग्रामपंचायतीला आर्थिक सहाय्य सुद्धा दिलं जातं. यात्रेसाठी खास ग्रामसभा घेतलेली जाते.
गावातील प्रत्येक नागरिकाचं योगदान ह्या यात्रेसाठी आहे. ग्रामपंचायत कार्यालय कसगी व पंचायत समिती उमरगा व जिल्हा परिषद धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमानाने हा यात्रा भरवला जातो. पशुधनाचे बक्षीस वितरणसुद्धा असतात. जिल्हा परिषद सेल्समधून आपल्याला गेल्या वेळेस 3 लाखापर्यंत दिले होते. ह्यावेळेस सुद्धा आम्ही 5 लाखाची मागणी केलेली आहे. बहुतेक शेतकरी जे आहेत ते पशुधन सांभाळूनच शेती करणारे आहेत. त्यांच्याकडे बैल आहेत, गाया आहेत, म्हशी आहेत. त्या शेणखतापासून त्यांना व्यवस्थितपणे त्या जमिनीचं पोत राखता येतं. रासायनिक खतापासून लांब राहून ते शेती करत आहेत आणि त्याच्या उत्पन्नामध्ये वाढ झालेलीच आतापर्यंत दिसलेली आहे. अलीकडे काय यांत्रिकरणामुळे शेतीमध्ये यंत्राचा वापर सुरू झाला, ट्रॅक्टर सुरू झाले, मळणी मशीन सुरू झाले. त्यामुळं आता अलीकडे काय बैलाचा वापर कमी झाला, बैलाची संख्या कमी झाली आणि सगळे बरेचसे कामं ती अवजारावर यंत्राच्या सहाय्याने करण्यात येऊ लागले. त्यामुळे हळूहळू बैल ठेवण्याची संख्या शेतकऱ्याची कमी झाली. 2015 साली राज्यात गोहत्याबंदी कायद्यामध्ये सुधारणा करून गोवंश हत्याबंदी कायदा लागू करण्यात आला. गोवंशाच्या कत्लीवरती बंदी घालण्यात आली. याच कायद्याचा आधार घेऊन राज्यात कथित गोरक्षकांची टोळी निर्माण झाली आहे. याच टोळ्या शेतकरी, व्यापारी आणि पशुपालकांना आता छळू लागल्यात. गाड्या आडीवरती जागी गाई बी जुने बैल बी जुने काय बाजऱ्यात ते लोक ठाण्यात नेऊन घालला ते सगळेच घालला ते नेऊन. शेतकऱ्याचं कोणतं तर सोडलं ते कोणतं घालला ते. अहो चांगले कामा जनावर घालला ते नेऊन. आता इकडं आण लावला आपण सगळा खर्च घेणार. चांदी तर देणार नाही, चांदीचा बी खर्च, वैरीचा बी खर्च सगळं लुटले. हा केला सोलापूरला धराल तर तिकडल्या जत्रावरून आले मोठे कोंड 2-2 लाखाचे 3-3 लाखाचे असले नेऊन घाललं. जनावरांची वाहतूक करणाऱ्या गाड्या अडवून कत्तीच्या संशयावरून शेतकरी, व्यापारी आणि पशुपालकांना गोरक्षकांकडून पैशांची मागणी करून जबर मारहाण सुद्धा केली जाते. तेव्हा त्याची बैल 14 बैल अडकावता मोठा हनम. अनेकदा तर शेतकरी आणि व्यापाऱ्यांची जनावरे ताब्यात घेऊन गोशाळेत परस्परच पाठवून दिली जातात. पोलिसात तक्रार केली तरी पोलीस दखल घेत नाहीत असं शेतकरी सांगतात. पोलिसच करायला ते पोलिस काय म्हणा ते सार पैसे कायच काम आहे. सगळं लुटलेले लोक. एक बार ठाण्यात गाडी गेली सोडणार ती फार ते जनावर चोरून चालली. ते जनावरच्या दुप्पट किंमत देऊन आणलं का इथं काय नाही असं. आणि चांदीचे पैसे, वैरणचे पैसे सगळेच घेते ती. अडचण म्हणजे काय, आता एक बजरंगदलाची पोरं की आता तकलीफ करायला ते आम्हाला येणार करा. आमचे जनावर पूर्ण सगळं पाळीव आहे. बाकी जनावर का आमचं कुठलं हे नाही. दुधाची जनावरची व्यवसाय आता हां असं म्हणून तिने तक्रार करतात. बाकी कुठलं का नाही. रोखली ती पण सोडून दिली चौकशा. बजरंगदलचे सोलापूरमध्ये धराल ते. आज कुठे जळकोटमध्ये धराल ते ना, जळकोटमध्ये धराल ते आज. हां हो तकलीफ विनाकारण त्रास देते. कोणाला बी कोणत्या बी ह्याच्यामध्ये बसवलं ते. आम्ही आता शेतकऱ्याचाच माल घेऊन शेतकऱ्याचाच विक्री करतो. तरी पण ही कापाई निवलं ते, ही करलं ते. पुन्हा अजून चलतेवर कुणाचा कॉल आला, काय झालं, कोण बोललं, इथपर्यंत त्यांनी चौकशी करायची. डिटेक्टिव्हच्या वरली चौकशी. आणि हे धंदा तर आपण पोटासाठी करलेलं त्याने असं म्हणजे निवळ आता पोलिस जसं विचारते ते त्या प्रकारे त्यांनी चालू केली ते विचारायला. बरं हा आपला तर मुळात धंदाच म्हणजे कसं आहे तिकडं ना हेच आपण असलं तर बी देत नाही. तरी पण आता त्यांच्या हिशोबानं त्यांनी चौकशी केला ते म्हणजे कडेकोट त्यांनी कुठं पुढे 2च आता 2 म्हणल्यानंतर मला डिझेलला ह्याला वाहतुकीला कसं परवडायचं. 4 वर्षा पहिला म्हणजे निलंगे हौशाची व्यापाराचे केले ते. 4 ट्रक बैलमध्ये घातले होते सोलापूर. 3 महिन्याच्या नंतर सोडून दिले जाणार. लय कुठाने भरपूर झाली. सगळे आम्ही व्यापारी संघटना गेलो. हां लय कुठाने झाली. सोलापूरच्या मध्ये गोशाळेमध्ये सोडले कोर्टातून कोर्टामार्फत. कुठला चारा पाण्याचे पैसे घेतले पण जनावर 1-1 लाखाचा जोड 1.25 लाखा जोड असलेला 10,000 15,000चे बैल झाले. जे आता दूध नाही द्यायचे काय त्यांना सांभाळ जोपासना करणार आहे कोण. बैल मार्क आहे, बैल बसणार आहे, त्या बैलाला ठेवून घेणार आहे कोण. पण हे असलेल्या जनावराला चारा पाणी करायला माणसं कमी आहेत आणि त्या जनावराला सांभाळणार आहे कोण. तर गोशाळेला दिलेल्या काही आहेत यांचं कुठंच काय त्यांचा ताळमेट केस नाही. कुठे जनावर आले, कुठे गेले, काय गेले त्याचं कुणालाच काम येते नाही.
मग त्या विचारावं म्हणलं तर त्या आता गोशाळेला विनाकारण ते हे केले होणे तक्रार केली होती आपली. आता गोशाळे जनावर आहे ते, पण ह्याच वर्षाचे जनावर पुढल्या वर्षी राहत नाही ते. गोशाळेचे जनावर चालली ते कुठं. ते आपण बोलल्यानंतर ते बारीक घास मोठा घेतल्याने काम होते. उंटाच्या हातात चारा घातल्याने ते पोचू शकत नाही आम्ही तिथवर सर असं आहे. आता नाही म्हणलं तर माझे 5-6 वेळेस झाली. गेल्या वर्षी येनगुरात पकडले होते, तरी पण तिथं सारी व्यवस्थितशीर माहिती दाखले वगैरे दिले. पुन्हा आपल्या गावातले काही रिलेशनशिपचे माणसांनी त्यांनी सांगितले की बाबा हा व्यक्ती फक्त शेतकऱ्याचाच माल आणतो आणि शेतकऱ्यालाच विकतोय म्हणून सांगितल्यानंतर आम्हाला सोडले. काल परवा लातूरामध्ये धरले होते बजरंग दलवाल्यांनी, पण ते वैयक्तिक म्हणजे 2च होते. मग ते पालडं शेम आहे का हे आहे का त्यांची कसून चौकशी तरी करा म्हणलो आपण. कसं आहे माहिती आहे का, दाखले होते पूर्ण होते, सट्ट झाले, त्यांना विवाहाच्या घरी दिलो, ती घेऊन आलो. आणि मग येते वेळेस बी पूर्ण त्याचं म्हणजे जे अटी नियम त्या नियमानं चाललं लाव. तरी पण बी जरी समजा एखादा नेहत बी असेल पण ना नेणाऱ्याला बी त्याच्यासोबत रखूड लागते ना. हे धंदा बंद पडायच्या गतीत आलं भीतीचं वातावरण. शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी कसगीसोबतच इतरही यात्रांकडे पाठ फिरवायला सुरुवात केली आहे. ग्रामीण महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा असलेल्या या यात्रांवरती गोरक्षकांच्या दहशतीमुळे भीतीचं सावट दाटून आलंय. अनेकांची रोजीरोटी हातून सुटून चालली आहे. ग्रामीण अर्थकारणाचा कणा असलेला शेतकरी आणि पशुपालक आर्थिकदृष्ट्या कोंडीत सापडलाय.